याआधी देवेंद्र फडणवीस श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहेत। सिद्धिविनायकासह मुंबा देवीचे सुद्धा देवेंद्र फडणवीस दर्शन घेतील। काही आमदारांसह देवेंद्र फडणवीस गणपतीचे दर्शन घेणार आहेत अशी माहिती मिळतेय आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे निघालेले आहेत। काही वेळामध्ये ते श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचतील आणि दर्शन घेतील। देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत, मंदिर परिसरात पोहोचलेले आहेत। आज गणपतीचे दर्शन घेणार आहेत। आज ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत संध्याकाळी 5:30 वाजता आणि मुख्यमंत्री पदाच्या नव्या कारकिर्दीला मुख्यमंत्री पदाच्या दुसऱ्या टर्मला सुरुवात करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी पोहोचलेले आहेत। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक माझा आवाज पोहोचतोय? अभिषेक हो, मला आवाज येतोय। देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी। आज एकूण शपथविधी कार्यक्रम सोहळा जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि त्यापूर्वी आपण पाहायचं तर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस हे आता पोहोचलेले आहेत। इथून देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मुंबादेवीच्या मंदिरामध्ये देखील जाताना पाहायला मिळतील। एकूणच शपथविधी अगोदर देवदर्शन देवेंद्र फडणवीस हे आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत। एकूणच देवेंद्र फडणवीस हे यांची श्रद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला गणपती असेल किंवा मग शिव असेल यांच्यावर पाहायला मिळते आणि त्या हिशोबाने पाहायचं तर आताच सिद्धिविनायकाला ते दाखल झालेले आहेत। एकूण अनेकदा आपण पाहिलेलं आहे की उज्जैनला देखील ते आपल्याला जाताना पाहायला मिळतात आणि आता सध्या पाहायचं तर देवदर्शनासाठी सिद्धिविनायकावरून मुंबई देवीसाठी देखील ते थोड्याच वेळात रवाना होतील। एकूण मोठ्या प्रमाणात श्रद्धा त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच सध्याला पाहायचं तर शपथविधी अगोदर देवदर्शन आपल्याला देवेंद्र फडणवीसांकडून घेताना पाहायला मिळतंय। श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर मुंबईतल्या आणखी कोणकोणत्या महत्त्वाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जाणार आहेत? सिद्धिविनायकानंतर देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी देखील जाताना पाहायला मिळणार आहे। मुंबादेवी हे मुंबईचं आराध्य दैवत मानलं जातं, ग्रामदैवत मानलं जातं आणि त्यामुळे मुंबादेवीला देखील ते आपल्याला जाताना पाहायला मिळते।